Function day. I firstly welcome the chief guest, the publicly elected president of Ausa Municipal Council, Parveen Sheikh Madam, Deshmukh Madam, member of Ausa Municipal Council, Govind Jadhav sir, and all parents and my informal and kids. On the year of this occasion, I want to pay the tribute, a heartfelt tribute to our late leader, Ajit Dada Pawar sir, specially known as Dada. In Marathi we call Dada the elder brother. And also he was the Dada of the Maharashtra politics. We lost him on the 28th January in a crucial plane crash. And we lost a dynamic leader, not of only Maharashtra, and the forthcoming Chief Minister of Maharashtra. It was a great loss for the Maharashtra politics, and also it was a great loss for the Maharashtra. He was not limited to any party like NCP, but he was a leader. He was a grassroots leader, a dynamic leader, a leader of farmers, a leader of the young men. In his last speech, त्यांनी शेवटच्या आपल्या भाषणात येते दादानी जे फोकस केले होते त्यांनी तरुणांना त्यांनी एक संदेश दिला की तुम्ही पॉलिटिक्स मध्ये जा, परंतु अगोदर तुम्ही एज्युकेशन घ्या, तुम्ही एज्युकेशन मध्ये तुमचा रस घ्या. त्यांचा एक शेवटचा संदेश होता. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण आपल्या या नेत्याला एक श्रद्धांजली म्हणून आपण एज्युकेशनकडे लक्ष द्यावं. कारण असला नेता होणे नाहीये. या नेत्याने एक नवीन हरित क्रांती घडवलं होतं महाराष्ट्रात, ज्यांनी अल्पसंख्याक बहुजन दीन दुबळे समाजाला त्या माणसामुळे पाठिंबा होता. या माणसाने महाराष्ट्राची शान बाण उंच केली. त्या नेत्याला अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोपर्यंत माझी आत्मा हसतात तोपर्यंत तुमचं भलंच करीन. बाकी काय करणार? मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. घाम पडे हात पडे धाकाला धाक पडे जनतेची जान पडे दादाचा वादा, कष्टाला मान पडे दादाचा वादा, महिला सन्मान पडे दादाचा वादा, अरे आपलं सरकार पडे दादाचा वादा. सुमकार पडलाय आता वे बघा. Rahul Vivaik.